नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर पर्वतरांगा. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्राची सर्वात प्रमुख पर्वतरांग कोणती? तर महाराष्ट्राची सर्वात प्रमुख जी पर्वतरांग आहे मित्रांनो, ती सह्याद्री पर्वतरांग आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखतात? तर सह्याद्री पर्वतरांगेला जे नावाने ओळखतात मित्रांनो, पंचीप घाट या नावाने ओळखले जातात. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्राची सातपुडा पर्वतरांग कोणत्या भागात आहे? तर महाराष्ट्राची सातपुडा पर्वतरांग जी आहे मित्रांनो, ती उत्तर या भागामध्ये आहे. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्राची सर्वात उंच शिखर कोणती? तर महाराष्ट्राची सर्वात उंच शिखर जे आहे ते कळसुबाई शिखर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला पाचवा क्वेश्चन येतो मित्रांनो, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई शिखर जे आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, महाबळेश्वर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर महाबळेश्वर जे आहे मित्रांनो, ते सह्याद्री पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, अजिंठा पर्वतरांग कोणत्या विभागात आहे? तर अजिंठा पर्वतरांग जे आहे ते मराठवाडा या विभागात आहे. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, बालघाट पर्वतरांग कोणत्या भागात आहे? तर बालघाट पर्वतरांग जे आहे मित्रांनो, ते आहे मराठवाड्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे तो मित्रांनो, सातमाळा पर्वतरांग कोणत्या जिल्ह्यात आहे? जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तर सातमाळा पर्वतरांग जे आहे मित्रांनो, ती नाशिक जिल्ह्यात जे आहे प्रसिद्ध आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो मित्रांनो, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण जे आहे मित्रांनो, ते सातपुडा पर्वतरांगेत आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील माथेरान कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर महाराष्ट्रातील माथेरान जे आहे मित्रांनो, ते आहे सह्याद्री पर्वतरांगेत आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, सह्याद्री पर्वतरांगेतून उगम पावणारी नदी कोणती? तर सह्याद्री पर्वतरांगेतून उगम पावणारी नदी जी आहे मित्रांनो, ती आहे कृष्णा नदी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, सातपुडा पर्वतरांग कोणत्या नदीची उत्तरेस आहे? तर सातपुडा पर्वतरांग जी आहे ती तापी नदीच्या उत्तरेस आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो, हरिश्चंद्रगड कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर हरिश्चंद्रगड जे आहे मित्रांनो, ते आहे सह्याद्री पर्वतरांगेत आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 15वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध भंडारदरा परिसर कोणत्या रांगेत आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध भंडारदरा परिसर जो आहे मित्रांनो, तो आहे सह्याद्री पर्वतरांगेत आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, मेळघाट कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर मेळघाट जे पर्वतरांगेत आहे मित्रांनो, ते सातपुडा पर्वतरांगेत आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, चिखलदरा कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर चिखलदरा जे आहे ते सातपुडा पर्वतरांगेत आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, सह्याद्री पर्वतरांगेची दिशा कोणती? तर सह्याद्री पर्वतरांगेची दिशा जी आहे मित्रांनो, ती उत्तर दक्षिण दिशा आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध घाटमाता कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर घाटमाता जी पर्वतरांगेत आहे मित्रांनो, ती सह्याद्री पर्वतरांगेत आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर साल्हेर शिखर जे आहे मित्रांनो, ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन आपण बघूया, आदिवासी जमातीविषयी क्वेश्चन बघूया आपण. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदिवासी जमात कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदिवासी जमात जी आहे मित्रांनो, ती आहे भिल्ल जमात. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो मित्रांनो, वारली चित्रकला कोणत्या जमातीशी संबंधित आहे? तर वारली चित्रकला जी आहे ती वारली या जमातीशी संबंधित आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, गोंड जमातीचे प्रमुख वास्तव्य कुठे आहे? तर गोंड जमातीचे प्रमुख वास्तव्य जे आहे ते आहे विदर्भ. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, कोरकू जमात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? तर कोरकू जमात जी आढळते मित्रांनो, ती आढळते मेळघाट या भागात आढळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो मित्रांनो, भिल्ल जमातीचे वास्तव्य प्रामुख्याने कुठे आहे? तर भिल्ल जमातीचे वास्तव्य जे आहे मित्रांनो प्रामुख्याने ते नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 26 येतो, कातकरी जमात कोणत्या भागात आढळते? तर कातकरी जमात जी आढळते मित्रांनो, ते आढळते कोकण भागात आढळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27 येतो, महाराष्ट्रातील विशेष दुर्लभ आदिम जमात पीव्हीटीची कोणती? तर पीव्हीटीची जी आहे मित्रांनो ती माडिया कोंड आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28 येतो, माडिया जमातीचे वास्तव्य कुठे आहे? तर माडिया जमातीचे वास्तव्य जे आहे मित्रांनो ते गडचिरोलीमध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29 क्वेश्चन येतो, कोलाम जमात कोणत्या विभागात आढळते? तर कोलाम जमात जे आढळते ते विदर्भ या विभागात आढळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30 येतो मित्रांनो, बिरसा मुंडा कोणत्या समाजाशी संबंधित येतं? समाजाशी संबंधित बिरसा मुंडा जे आहे ते आदिवासी समाजाशी संबंधित आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31 क्वेश्चन येतो, वारली चित्रकला कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे? तर वारली चित्रकला जे आहे ते पालघर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32 क्वेश्चन येतो, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI कुठे आहे? तर TRTI जे आहे मित्रांनो ते आहे पुण्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33 क्वेश्चन येतो, महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आदिवासी लोकसंख्या जी आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34 क्वेश्चन येतो, ठाकूर ही कोणाची जमात आहे? तर ठाकूर ही जमात जी आहे मित्रांनो ती आदिवासीची जमात आहे. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35 येतो मित्रांनो, गोंड जमातीची भाषा कोणती? तर गोंड जमातीची भाषा जी आहे मित्रांनो ती आहे गोंडी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36 येतो, कोरकू जमातीची प्रमुख उपजीविका कोणती? तर कोरकू जमातीची प्रमुख उपजीविका जी आहे ती शेती आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 37 क्वेश्चन येतो, भिल्ल जमातीचे पारंपरिक व्यवसाय कोणता? तर भिल्ल जमातीचा पारंपरिक व्यवसाय जो आहे तो आहे शेती व जंगल उत्पन्न. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38 क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाची स्थापना कशासाठी झाली? महाराष्ट्रीय आदिवासी विकास ची स्थापना जी झाली ती झाली आदिवासी कल्याणासाठी झाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39 क्वेश्चन येतो, कातकरी जमात कोणत्या पर्वतकात मोडते? तर कातकरी जमात जे आहे ती पर्वतकात मोडते मित्रांनो. ते अनुसूचित जमातीमध्ये मोडते. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40 क्वेश्चन मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यात प्रमुख आदिवासी जमात कोणती? तर गडचिरोली जिल्ह्यात प्रमुख आदिवासी जमात जी आहे मित्रांनो ती माडिया गोंड आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 41 क्वेश्चन येतो, आदिवासी दिन कधी साजरा केला जातो? तर आदिवासी दिन जो साजरा केला मित्रांनो तो केला जातो 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 42 क्वेश्चन येतो, वारली चित्रकलेत मुख्यतः कोणत्या रंग वापरतात? तर वारली चित्रकलेत मुख्यतः जे रंग वापरतात तो पांढरा रंग वापरतात. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 43 क्वेश्चन येतो, कोरकू जमात मुख्यतः कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर कोरकू जमात ते मुख्यतः आढळते ते अमरावती जिल्ह्यामध्ये आढळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 44 क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील आदिम जमातीपैकी एक कोणती? तर महाराष्ट्रातील आदिम जमातीपैकी एक जमात जी आहे ती आहे कोलाम. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35 येतो, भिल्ल जमात कोणत्या राज्यातही मोठ्या प्रमाणावर आढळतात? भिल्ल जमात जे आढळतात ते राजस्थानमध्ये बी आढळतात. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 46 क्वेश्चन येतो, आदिवासी बहुल जिल्हा कोणता? तर आदिवासी बहुल जिल्हा जो आहे तो आहे नंदुरबार. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 47 क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील आदिवासी लोकसंख्या अंदाजे किती टक्के आहे? तर महाराष्ट्रातील आदिवासी लोकसंख्येचे अंदाजे 9% आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 48 क्वेश्चन येतो, गोंडवाना प्रदेश कोणत्या जमातीशी संबंधित आहे? तर गोंडवाना प्रदेश जे आहे ते गोंड या जमातीशी संबंधित आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 49 येतो, वारली कला कोणत्या प्रकारची आहे? तर वारली कला जी आहे ती आहे लोककला या प्रकारची आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 50 क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या विकासासाठी कार्य करणारा विभाग कोणता? कार्य करणारा विभाग जो आहे तो आदिवासी विकास विभाग आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ क्वेश्चन इम्पॉर्टंट वाटले असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर का ही PDF जर का लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची.